हे काय, तू तयार नाही झालीस? अरे नाही म्हणजे हे बघ, आज जरा. आज काय? मी नाही येत, आज घरी थांबते. का? कारण अरे सगळी घरातली गडबड. कसली गडबड? म्हणजे सगळ्यांचीच कामं सुरू झाली आहेत ना आता. मग म्हणजे म्हणून तर मी. त्याचा तुझ्या जॉगिंगशी काय संबंध आहे? वेळ नेमकी तीच येते ना श्री. अच्छा, पण आपण दुपारी 12 वाजता नाही जाऊ शकत जॉगिंगला, मनात कितीही इच्छा असली तरी? नाही नाही, इच्छा आहेच, पण जानवी मी हे बरेच दिवस ऐकतोय आता. आज नको, आज काहीतरी हे काम आहे, उद्या नको, उद्या ते काम आहे. हे काय चाललंय तुझं? इट हॅज टू बी अ पार्ट ऑफ युअर डे. रोज जॉगिंगला गेलं पाहिजे. कामं नंतरही करता येतात. आता सकाळी सगळ्याच जणी कामं करत असताना आपण असं निघून जाणं बरं दिसतं का? जानवी, तू घरात खूप लक्ष देतेस आणि हे सगळ्यांचंच म्हणणं आहे, पण त्याच्या अर्ध लक्षही तू स्वतःच्या फिटनेस कडे देत नाहीयेस. अँड आय एम नॉट लाइकिंग इट. नाही नाही, मी येणार आहे ना, नक्की येणार आहे. कधी? उद्या. आणि हा उद्या कधी येणार आहे? उद्या. जानवी, मला पहिल्यांदा तुझ्या बाबतीत असा फील येतोय की तू आळशीपणा करतेस. हे असं चालणार नाही. आत्ताच्या आत्ता चल माझ्या बरोबर. हे पण श्री. जानवी, आता मी रागवे ना? नो एक्सक्युजेस. पटकन तयार होणे, खाली चल. मी खाली थांबलोय, तू आल्याशिवाय मी जाणार नाहीये. पटकन ये. पटकन ये. विघ्नेश्वरा, आम्ही सगळ्याजणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि ही बुद्धी आम्हाला तूच दिलीस, तेव्हा न घाबरता काम करायची आम्हाला शक्ती दे. आम्ही आतापर्यंतचं आमचं आयुष्य एका चौकटीतच घालवलं. आता चौकटी बाहेर पाऊल ठेवतोय. मार्गातले काटे आम्ही दूर सारू, पण मार्ग मात्र तूच दाखव. साधारण ज्या वयात लोक रिटायरमेंटचा विचार करतात त्या वयात आम्ही नवीन कामाला सुरुवात करतोय. थोडं अवघड जाणार आहे, पण आम्ही मनापासून प्रयत्न करू. आमच्या या प्रयत्नांना यश दे देवा. आणि या प्रयत्नात आम्ही जर कधी चुकलो ना, तरी आमचा आत्मविश्वास जाऊ देऊ नकोस. शरयू, किती मोठ्या मनाची आहेस. आमच्यासाठी प्रार्थना करायला आलीस? म्हणजे काय इंदुवहिनी, शेवटी करता करविता तोच आहे. ए शरयू, आता तू पण असा काहीतरी विचार कर. का आमच्या मदतीला येतेस? नाही म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना एक काहीतरी सांगायचंय. काय ग? जेव्हा ठरलं ना बेबी वनचं काल, तेव्हा खूप उशीर झाला होता. काय सांग ना काय. हा सांगते. मला असं मला असं सांगायचंय की श्रीने आपल्या ऑफिस मध्ये मला नोकरी दिली आहे. श्रीने मला आपल्या ऑफिस मध्ये नोकरी दिली आहे, कॅन्टीन सुपरवायझर. सुपरवायझर म्हणजे घरात कशी गृहिणी असते, सगळं स्वयंपाकघर सांभाळते, तसं देखरेख ठेवायला. श्रीने मला आपल्या कॅन्टीन मध्ये सगळी देखरेख ठेवायला सांगितली आहे. पण शरयू, आपल्या गोखले गृहोद्योगाचं कॅन्टीन खूप मोठं आहे. हो, म्हणजे मला पण तशी भीती वाटतेय, घामच फुटलाय मला. पण श्री आणि जान्हवीने खूप प्रोत्साहन दिलंय आणि श्रीने मला सांगितलंय, म्हणजे काम करताना जर मी काही चुकलं ना, तर तो मला ओरडेल. ओरडेल म्हणजे तो मला तसं स्पष्टपणे सांगेल. आणि श्रीने एखादी गोष्ट सांगितली की मी कधीच विसरत नाही. शरयू, कधीपासून सुरुवात करतेस? इंदुवहिनी, मी आजपासूनच जाणार आहे ऑफिसला. कॉंग्रॅच्युलेशन. वेलकम वेलकम. अगं ए, आम्ही म्हणतोय ते तरी रिपीट कर. हा तेच ते. आता आपण सगळ्यांना एकच प्रार्थना करूया. श्री आणि जान्हवीला अभिमान वाटेल असं काम आपल्या हातून होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. हो, नाही जागा बघून घेते मी आता आणि तुम्हाला कळवते. फार काही चेंजेस करावे लागले नाही तर बरंच होईल. हो ठीक आहे. अच्छा सरू, आधी ना आम्ही असं पेपर कापून घेतो, मग कापड कापतो. म्हणजे पेपर कटिंग महत्वाचं, हो की नाही? हो ना, पण आजकाल वेगवेगळ्या शिलाया पण असतात म्हणे त्या मशीन मध्ये. हो ना आई, मला ते सगळं शिकायचंय. सरू, तुझा काय प्रोग्राम? आई, मी फायनली असं ठरवलंय की प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा. मी तेच सांगणार होते तुला. हो, पुण्यात ना एक
चांगलं वधूवर सूचक मंडळ आहे, तिथे ऑनलाईन अप्लिकेशन केलंय मी. आता बर. त्यांच्या उत्तराची वाट बघतेय. वहिनी, मला ना जाताना फक्त पाण्याची बाटली आहे ना घ्यायची एवढी आठवण करा. वही पेन न्यायचं हे माझ्या लक्षात आहे. कुठे निघालीस? मी आजपासूनच ऑफिसला जाणार आहे. वा सगळे अगदी उत्साहात दिसताय. बरं वाटलं. अगो बाई, दोघही गेला होता धावायला? या जान्हवी, तू सुद्धा? ती स्वतः नव्हती आली, मी कंपल्सरी घेऊन गेलो तिला. काय रे श्री, दिवसभर किती दमते काम करून, थोडा अर्धा तास जास्त झोपली असती ना ती. आता ना तू काहीही काम करू नकोस. तू नुसता डबा घे आणि ऑफिसला निघ. बाकी इकडचं सगळं आम्ही बघतो. दमली असशील ना? हा, नाही नाही, म्हणजे असं काही नाहीये, दमले वगैरे नाहीये मी. अगं नाही कशी? नाही म्हणजे व्यायाम झाला, खूप छान वाटतंय. आणि खरंच खूप रिफ्रेशिंग आहे माहितीये, खूप दिवसांनी असं शांत वाटतंय. आणि जॉगिंग करणं ही मस्त एक्सरसाइज आहे. उद्यापासून तुम्ही सगळ्या पण चला. आम्ही कुठे चालू? जॉगिंगला. कर कर कर, तू प्रयत्न कर आता, सांगून बघ. माझं खूप वेळा सांगून झालंय त्यांना. अगं असं काय करतेस जान्हवी? आम्ही सगळ्यात जर सकाळी सकाळी घराबाहेर पडलो तर मग घरातलं सगळं कोण आवरणार? आणि धावण्यापेक्षा वेगळा काहीतरी व्यायाम करू ना आम्ही. चालेल जान्हवी? म्हणजे मी काय म्हणते जान्हवी, तुला आवरायचंय ना, पटकन हा ड्रेस घालून दाखव. वाव, मोठी आई, खूप मस्त आहे. आवडला ना तुला? इंदू बहिणीने शिवलाय तुझ्यासाठी. हा हा, इंदू वहिनीने शिवलाय. वहिनी म्हणजे मी शिवलाय. मी खूप छान शिवलायत. जा ना, घालून बघ ना कसा बसतोय फिटिंगला. जा. लगेच आले. छान आहे ना? सावकाश आलीस तरी चालेल. हिंदे वाचवलंच बाई आम्हाला. नाही तर काय काय करायला लावलंच नाही मी काय माहिती. हो ना, नाही तर उद्यापासून पुढे श्री आणि मागे 6 बायका जॉगिंग करतायत असं दृश्य बघायला मिळालं असतं. माझ्या तर पोटात गोळाच आला होता. पण बरं झालं हा, इंदू बहिणी तुम्हाला आयत्या वेळी सुचलं. बरोबर, मला नसतं सुचलं बाई. सगळं ऐकतोय मी. माझ्या बायकोशी असं वागता ना तुम्ही? थांबा, जाऊन सांगतो तिला. अरे ओरडताय कशाला? नाही सांगणार. घाबरलो ना आम्ही, भीत्यापाठी गरजवंत. इंदू बहिणी तुम्ही चुकलात. शर्यू, वाय यू टॉक मिडल? आय टॉक मराठी राईट, लिटिल इंग्लिश रॉंग. हिंदू आहे बरोबर आहे तुमचं. नेहमी तुम्ही मराठी बरोबर बोलता, पण आता मराठी चुकलंय. हो का? भीत्यापाठी ते हे काय असतं बहिणी? ब्रह्मराक्षस. ए, हे तू मला नको सांगूस. तू चुकीच्या म्हणी म्हणतेस, मी नाही. नाही नाही नाही, तुमचं चुकलंय. तुम्ही वेगळं काहीतरी म्हणालात. गरजवंताला ही दुसरी म्हण असते. गरजवंताला अक्कल नसते. अक्कल नसते. आणि या 2 म्हणींचा इथं कसलाही संबंध नाहीये. हा, काही संबंध नाही.
सुंदर. मस्त शिवलाय ना ड्रेस. पण आता मी तुझ्याबद्दल बोलतोय. श्री तुझे केस ओलेत. माहिती श्री अरे माझ्या ड्रेसवर पाणी पडतंय. पडू दे. उशीर होतोय. होऊ दे. हे बघ मला खालती जाऊन ड्रेस दाखवायचाय सगळ्यांना. दाखवशील. आता दाखवायचा आहे. नंतर दाखव. प्लीज ना श्री. प्लीज ना जान्हवी. अरे सगळ्या जणी वाट बघत असतील ना. मग मी खाली जातो आणि त्यांना सांगतो की आता ती बिझी आहे, थोड्या वेळाने. काही या श्री. हाय हाय हाय. खलास खलास. आता तर तेवढ्यासाठी खाली जाणार नाही. श्री प्लीज ना रे. श्री उशीर होतोय प्लीज ना. नाही होत. श्री ऐक ना रे. ए मोठ्या आई. अजूनही गणतोस ना तू. ठीक आहे, आता सोडतोय मी तुला, पण त्या बदल्यात मला काय मिळणार? त्या बदल्यात हा ऑफिसचा डबा. जान्हवी. हे घ्या, गरमागरम चहा तयार आहे. वाट बघत होतो आम्ही. अगं तुझा चहा. नाही मला नको आता. दोनदा झालं सकाळी. आई पंच चहा. थँक्यू. थँक्यू. मोठी आई. हा अय्या अगं किती छान. खूप सुंदर. गोड दिसतेस. काय सुंदर फिटिंग आहे ग. ते कॉलर आहे ना ती सुंदरच शिवली. आणि कलर पण खूप मस्त आहे इंदुवेनी. पण इंदुवहिनी, तुम्ही इतक्या वर्षांनी पुन्हा कपडे शिवायला लागलात. इतक्या छान छान फॅशन पटकन कशा जमल्या तुम्हाला? शरयू, मी मॉल मध्ये जायचे ना तर याच कामासाठी. पण खरंच छान शिवलायचा इंदू. आई, कळायला लागल्यापासून नाही एकच गोष्ट मी आवडीने केली. माझी आई सुद्धा खूप छान कपडे शिवायची, वेगवेगळ्या पद्धतीचे शिवायची. तिच्याकडूनच आले माझ्यात. आणि इंदू म्हणजे इतक्या वर्षांनी शिवतेस असं वाटतच नाही. किती सुंदर शिवलंयस. कला आहे हं ही अगदी. आपल्या आवडीची आपली अशी काही कला असेल ना तर ती कधी विसरायला होत नाही. मोठी आई, आता तुम्ही मला एक वचन द्या. तुम्ही आता शिवणकाम कधीच सोडणार नाही आहात. वचन? नाही नाही ग. मोठी आई का नाही? अहो ही गोष्ट आहे जी तुमची ओळख बनेल. प्लीज 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 प्लीज. बर ठीक आहे. माझी शपथ. हा प्लीज. बर, तुझी शपथ. येस येस येस. आता मी तुमच्याकडून खूप ड्रेसेस शिवून घेणार आहे. मी पण. ठीक आहे ठीक आहे. या रविवारी ना आपण बाजारात जाऊ आणि तुझ्यासाठी छान छान ड्रेस पीस आणू. अरे वा. एक मिनिट. जान्हवीचा रविवार माझ्यासाठी आहे. म्हणजे? अगं मला पार्लरच्या 1-2 गोष्टी तिच्यावर ट्राय करायच्या आहेत. बापरे बेबी वंस, मग सोमवारी जान्हवी अशीच दिसेल ना? शरयू, ऍडव्हान्स कोर्स करून बरीच वर्ष पार्लर चालवलंय मी. कळलं ना? जान्हवी, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. पण बेबी आत्या तुम्ही काय करणार आहात नक्की? म्हणजे मी तशी कधी फारशी पार्लर मध्ये वगैरे गेले नाहीये. अगं तू बघच,
तू सगळी पार्लरची कामं माझ्याचकडून करून घेशील आणि आता मी आणखीन पुढचे कोर्सेस करणार आहे, मग तर प्रश्नच नाही. पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा मोठ्या आईंसारखं मला एक वचन द्यावं लागेल. आता पार्लर कधीच सोडणार नाही आहात. तुझी शपथ. येस. आणि सरू मावशी तुम्ही? येस मॅडम, तू म्हणशील तसं. माझ्या वधूवर सूचक मंडळाच्या 25व्या वाढदिवसाला प्रमुख पाहुणी तूच असणार आहेस. तुझी शपथ. येस. असं काय बघता सगळ्या जणी. मी पण आता ऑफिस मधून बाहेर पडेन ना, ती रिटायर होऊनच, काम मध्येच सोडणार नाही. तुझी शपथ. थँक्यू. थँक्यू सो मच. मी आता ऑफिसला जाईन ना माझ्यासाठी मस्त. अच्छा, म्हणजे स्वयंपाकातही तुझा हातभार लागतोय. अरे वा वा, छान छान छान. रिलॅक्स आहेस ना? विचार. रिलॅक्स आहेस ना ग? भाऊजी भेटली का? आणि कांता भेटतो. इंदू वहिनी, तिचा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि दोघंही एकाच छताखाली आहेत. ते दोघं भेटणार नाहीत का? तिला विचार, सुरुवात कशी झाली विचार ना. हा, कशी सुरुवात केली विचारा ना. आणि कशी आहेत आजूबाजूची काम करणारी माणसं? शरयू, तू एक काम कर. तू तुझ्या ऑफिसचं काम थांबव, घरी ये, या दोघींच्या प्रश्नांना उत्तर दे आणि मग परत ऑफिस मध्ये जा. नाही तर काय. बरं बरं, तू काम कर. तू रात्री आलीस ना की भेटू आणि बोल. हा, चल बाय. पंच, पण हे सगळं विचारण्यासाठीच फोन केला होता ना. मग काय? अगं, नीट सगळं चाललंय की नाही ह्याची चौकशी करायची होती आपल्याला. आणि बाकीचं घरी आल्यावर बोलता येईल की सगळं. अगदी छान काम चाललंय तिचं. आणि कांता बरोबर आहे म्हटल्यावर प्रश्नच नाहीये. अत्यानंद महाराजांची लीला अगाध आहे. आमच्या शरूला असा मार्ग दाखवतील ते असं वाटलंच नव्हतं कधी. हो, खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे आमची भोळसट, विसराळू, धांदरट शरयू एवढा पसारा सांभाळेल. करेल करेल. श्री म्हणतोय ना, मग नक्की करेल. आणि श्री मदत करेल की तिला शिकायला. चला, आपलं काम कुठपर्यंत आलं? कुठलं काम? ओ वहिनी, तुम्ही कधीपासून शरू सारख्या विसरायला लागलात? आपल्या बिझनेसची नावं. हा हा हा, आपल्या बिझनेसची नावं. माझं तर ठरलंच आहे. अत्यानंद वधूवर सूचक मंडळ. तुम्ही ठरवा ना तुमची. सरू, तुला खरं सांगू का, हे नाव ना बंडल आहे. वहिनी, हे नाव बंडल आहे? महाराजांच्या नावाला नावं कशी ठेवू शकता तुम्ही? अगं, महाराजांचं नाव नाही ग, वधूवर सूचक मंडळाच्या नावाला नावं ठेवते. म्हणजे हे बघ, जिथे लग्न जमवणार त्याचं नाव कसं पाहिजे? मनोमिलन. हा, हे खूप मस्त आहे. किंवा लग्नगाठ की स्वर्गगाठ. नको नको, हे नाटकासारखं नाव वाटतंय. किंवा सुयोग्य, संसार, जोडीदार. हा, याच्यातलं कोणतंही चालेल. हा, नाही, अत्यानंद असंच असेल ना. ठरलंय माझं. वंस, आपण नाही का मागे वाचलं होतं की अशा वधूवर सूचक मंडळाची नावं कुठल्या तरी बाबांच्या नावाने, म्हणजे संन्याशाच्या नावाने जर ठेवली तर म्हणे लग्न जमत नाही किंवा जमलेलं लग्न मोडतं. नाही का, आपण भेळ खाताना त्या कागदावर लिहिलं होतं नाही का, भेळीचा कागद. भेळीच्या कागदावर लिहिलं होतं ना. नाही नाही, भेळीचं नाही. हा, देवाची फुलं ठेवली होती ना, तो कागद. हो की नाही, त्या कागदावर असंच लिहिलं होतं. हा, फुलपुडीवर लिहिलं होतं. हो, बरोबर आहे, मला आठवलं. खरंच का वहिनी? हो, म्हणजे त्यांनी अशी उदाहरणं दिली होती. हो, की एकदा ना एका मंडळाचं नाव पांढरे बाबा असं ठेवलं होतं. तर त्या मंडळात पटलाय. वहिनी, म्हणजे आता दुसरं नाव शोधायला हवं. हा, नाही, तसा वेळ आहे माझ्या हातात. काहीतरी सुचल दुसरं नाव. आणि ती पुण्याची नोकरी मिळाली तर माझ्याकडे तर 2 महिने आहेत. ए सरू, तू खरंच अप्लाय करणार आहेस? अगं, अप्लाय करणार आहे काय? अप्लाय केलाय, आता रिप्लायची वाट बघते.
अगं मग तू का नाही फोन करत त्यांना? अगं ऑनलाईन अप्लिकेशन मागवलंय ना त्यांनी, मग असं फोन करणं बरं नाही दिसत. आता अप्लिकेशनची चाळण झाली की माझं नाव शॉर्टलिस्ट झालं तर ते कळवतील ना मला फोन करून. अच्छा, म्हणजे असा फोन नाही केला तर असा शॉर्टकट असतो का? होईनी शॉर्टकट नसतो, शॉर्टलिस्ट. ते जाऊ द्या ना, तुमच्या बुटीकचं नाव शोधायचं ना आपल्याला. सेन्सिबल नाव शोधूया काहीतरी. हा. ते जाऊ दे, आपण नाव शोधूया ना आधी. मी काय म्हणते, हिच्या संस्थेसाठी चांगलं आहे ना ते मनोमिलन. मनोमिलन बेस्ट आहे. माझ्या संस्थेसाठी ठीक आहे ना, पण तुमच्या बुटीकचं काय नाव ठेवायचं? मला तर काही सुचतच नाहीये. हो ग खरंच. हे मला छान नाव सुचलंय, सांगू? काय? अत्यानंद शिलाई केंद्र. छान आहे की नाही? म्हणजे बहुतेक मी बिझनेस बंद करते. ओ बहिणी, असं काय करताय तुम्ही? इतकं पवित्र नाव शोधून सापडायचं नाही तुम्हाला. पवित्र म्हणजे उद्या तू म्हणशील अत्यानंद